शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी कृषी सल्लागार कृष्णा मधुकर आवारे आणि तुम्ही बघत आहात श्रीकृष्ण कृषी सल्लागार हा यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल की मादी फुलांची संख्या चांगल्या प्रमाणात आपल्याला दिसते. नर आणि मादी फुलांची संख्या दोन्ही पण आहे. आणि सध्या तरी काही फ्रुटिंग हे अजून किंवा फळ जे आहे, जे फुले आहेत ते अजून कुठे आपल्याला उमललेली दिसत नाही आहेत. आत्ताशी उमलायला सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये न्यूट्रिशन काय काय द्यायचे हा आज आपला विषय आहे. न्यूट्रिशनमध्ये लक्षात घ्या, ह्या फ्लावरिंग अवस्थेमध्ये निश्चितचपणे आपल्याला कॅल्शियमची मात्रा व्यवस्थितरित्या आपल्या बागेमध्ये असणं गरजेचं असतं. जे की तुम्ही स्प्रेद्वारे द्या किंवा ड्रिप ॲप्लिकेशनद्वारे द्या, पण कॅल्शियमची अवस्था चांगल्या प्रमाणात असणं गरजेचं असतं. निश्चितचपणे कॅल्शियम हे तुमचं जे काही फ्लावरिंगमधून फळामध्ये रूपांतर होण्यासाठी जे काही महत्त्वाचे अन्नद्रव्य त्यामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन याचा चांगल्या मोठ्या प्रमाणात लेवल असणं गरजेचे असते. तेव्हाच त्या फुलाचं रूपांतर हे चांगल्या स्वरूपात होणार आहे. त्याचप्रमाणे प्लॉटवरती आपल्याला दिसतंय मधमाशी ही आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला दिसते, जी की पॉलिनेशनसाठी आपल्याला मदत करणार आहे. त्यामुळे जे काही डाळिंब शेतकरी त्यांना महत्त्वाचा अजून एक घटक म्हणजे मधमाशी, जी की आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला लहान मोठ्या स्वरूपात आपल्याला उडताना निश्चितचपणे दिसत आहे. अशा प्रकारच्या ज्या काही प्रॅक्टिसेस आहे त्याचं थोडं अवलोकन करणं गरजेचं असतं, जेणेकरून आपली सिटिंग व्यवस्थितरित्या होईल आणि पॉलिनेशनला आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. चला तर मग शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.